देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. मुख्यमंत्री बघा, आदिवासी जमातीचे काही नेते आहेत. मी या विषयावरती बोलत नव्हतो, पण यांची आता इतकी नाटकं चालू आहेत कारण नसताना. सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला आहे की या देशातल्या SC आणि STमध्ये उपवर्गीकरण करा, ह्यांच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करा. आत्ता जे तिथं बसलेले आहेत जिरवळ साहेबांच्या सोबत हे आदिवासी प्रतिनिधी आहेत, परंतु 70% आदिवासींना अजून STचा दाखला न देता त्यांचं हे खातायत. मी आता ह्या मुळामध्ये आहे, तुमचं सगळ्यांचं दुकान बंद होऊ शकतं. 33 आदिवासी प्रमुख जमाती असे आहेत, त्यामध्ये कोळी आहे. तुम्ही आता पंढरपूरमधल्या आपल्या कोळी बांधवांना विचारा, ते STमध्ये आहेत. 2011 म्हणजे देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा 51, 61, 71, 81, 91, 2001, 2011 आता 21ची जनगणना झाली नाही. SC आणि STचं आरक्षण हे जनगणनेवरती मिळतं, लोकसंख्येवरती. या महाराष्ट्रामध्ये 1,05,00,000 आदिवासींची लोकसंख्या 2011च्या जनगणनेमध्ये आहे. त्यातले 43 लाख लोक म्हणतात की आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत, आम्ही खरे आदिवासी आहोत. त्यात हे बसलेले सगळे आहेत, ते म्हणतात की आम्ही खरे आदिवासी आहे. आणि राहिलेले 63 लाख आदिवासींना म्हणतात तुम्ही बोगस आहे. अरे पण त्यांची लोकसंख्या 2011ला मोजली ना. माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझी विनंती आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी विनंती आहे, हे तुम्ही ह्याचं खरं करा. 63 लाख लोकांच्या वरती अन्याय ही लोक करतायत. आज महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसलेत ना, हे म्हणतात की धनगर समाज आल्यानंतर आमच्यावरती अन्याय होईल. अरे अन्याय करणारे तुम्ही लोक आहात. तुम्ही त्यांना STचा दाखला देत नाही, त्यांना जात पडताळणी देत नाही, त्यांना तुम्ही तिथं ऑफिसला येऊ देत नाही. सगळं बजेट 1,05,00,000च्या वर तुम्हाला मिळतं. 1,05,00,000च्या वरती तुमचे 25 आमदार निवडून जातात. 1,05,00,000 लोकसंख्येच्या जीवावरती तुमचे 4 खासदार निवडून जातात. हे 63 लाख तुम्ही बोगस म्हणताय, ते जर बाजूला काढले तुमचे 2 खासदार वजा होतील आणि तुमचे 15 आमदार वजा होतील. हे ठराविक लोक आहेत, त्यामध्ये गावित, त्यामध्ये हे जिरवाळ, त्यामध्ये मधुकर पिचड, त्यामध्ये सावरा, हे अशा काही ठराविक लोक आहेत. ह्यांनी हे आरक्षण लाटलं आहे. आणि म्हणून सरकारकडे आमचं मागणं असं आहे, सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे. हे मुख्यमंत्र्यावरती दबाव टाकतायत, मुख्यमंत्र्यावरती दबाव टाकतायत. महाराष्ट्रातल्या धनगरांची भूमिका अन्याय करण्याची नाही, धनगरांचा तो स्वभाव पण नाही अन्याय करणं. अरे बापू बिरू वाटेगावकर गावातल्या एका मागासवर्गीय मुलीवरती अन्याय झाला म्हणून स्वतः कुऱ्हाड हातामध्ये घेतो, बंदूक हातामध्ये घेतो, आयुष्यातली 30 वर्ष उसात घालवतो काही कारण नसताना. आदिवासी जमातीवरती अन्याय करणं आमचा स्वभाव नाही, आमची भावना नाही. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. काय दिला आहे की त्यांचं A करा, तुमचं B करा. माझी सरकारला अशी मागणी आहे की जे 42 लाख लोक म्हणतायत आम्ही ओरिजिनल आहे त्यांना A करा, जी 63 लाखांना ते बोगस म्हणतायत त्यांना B करा, आणि धनगरांना C करा. सगळं भांडण मिटून जातं आहे. यांचं अधिकाराचा गैरवापर चुकीच्या पद्धतीनं धोरण राज्यामध्ये चालू आहे. जिरवळ साहेब तर सभागृहाचे उपाध्यक्ष आहेत, तुमच्याकडे एक संविधानिक पद आहे, तुम्ही जबाबदारीच्या पदावरती बसलाय, तुम्ही असा दुजाभाव नाही करू शकत. तिथं राजीनामा देऊन तुम्ही दुजाभाव करायला पाहिजे. ते आदरणीय आहेत, मोठे आहेत. मला आदिवासींच्या बरोबर भांडणच करायचं नाही, कारण ते आमचे भाऊ आहेत. आम्ही त्यांना काय विनंती करतो आहे की तुम्ही तुमचं 7% आरक्षण आहे ते वेगळं करा. त्यामध्ये तुमचं जी 42 लाख तुम्ही म्हणताय आम्ही ओरिजिनल आहोत ते A करा. ज्यांना तुम्ही डुप्लिकेट म्हणताय पण त्यांची लोकसंख्या मोजून तुम्ही आमदार होताय, खासदार होताय, नोकरीत आरक्षण, शिक्षणातलं आरक्षण आणि केंद्राचं आणि राज्याचं बजेट घेत आहे, त्यांचं B करा. आणि धनगरांचं 3.5% आरक्षण भटक्या विमुक्तांमध्ये आहे, भटक्या जमातीमध्ये, त्याचं C करा. 3.5% वेगळं होईल. कुणावरती कसला अन्याय होणार नाही, परंतु वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू होतोय. असं व्हायला लागलेली आहे काय? हे बघा, मी नेता नाही, तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे ते मी आत्ता देऊ शकत नाही, कारण एकदम इलेक्शनचा पिरियड आलेला आहे आणि माझ्यामुळं एखादा माहोल खराब होऊ नये, महायुतीमध्ये काहीतरी घोटाळा होऊ नये म्हणून मी त्या विषयावरती खरं बोलू शकत नाही आत्ता या घडीला. परंतु ज्यांनी सत्ता भोगली, अजितदादांच्या सोबत कोणी आलेत, भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत, अडचणीच्या काळात भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला मदत केलेली आहे. अरे एकदा आमदार गेली तर काय बिघडतं आहे का? हां, 50-50 वर्ष आमदारकीच मिळावी यासाठी तुम्ही जर कुणी लोक बदलत असाल तर त्याला काय फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. आणि पवार 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 हा विषय का नाही,
खरं तर मला म्हणजे आता ह्या विषयावरती लोकांचं खरं तर क्यू येते क्यू. अरे जो माणूस गेली 55 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतो, जो माणूस दुष्काळी तालुक्यांना पाणी देऊ शकला नाही, जो गावगाड्यामधल्या लोकांना रस्ता देऊ शकला नाही, गावातल्या लोकांना घरकुल देऊ शकला नाही, पोरांना नोकऱ्या देऊ शकला नाही, आज ही आमची काय मागणी आहे? राजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं साजरी करावी. 4 ओळीचं पत्र काढायचं होतं, 1 रुपयाचं बजेट लागत नव्हतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती सरकारनं साजरी काहीच केलं नाही हो. ह्या माणसांनी फक्त अशी काही लोक सांभाळली, कारखानदार केले, सूतगिरण्या दिल्या आणि त्यांना तिथं वतनदार म्हणून नेमलेलं आहे. पवारांना जी परिस्थिती तुम्हाला वाटते पश्चिम महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडेल, काही घडणार नाही. हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा. मी टेंभुर्णीत तुम्हाला सांगतोय, खासदार किती मतांनी निवडून आले त्यांचे? 1 लाखांना आला असेल, 70,000 आला असेल, कुठं तर 1.5 लाखांना आला असेल. हे गणित फार मोठं नाही आहे. भारतीय जनता पार्टी आणि माहितीसाठी संविधान बदलणार, संविधान बदलणार. पवारांनी म्हणावं संविधान बदलणार. पवारांना कधी बाबासाहेबांच्या विषयी आस्था होती? काँग्रेसमध्ये ते पूर्वी होते, बाबासाहेबांचा 2 वेळा पराभव झाला होता. मराठवाड्याचं तुम्ही सगळी परिस्थिती बघितली. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण करण्याच्या वेळेस 500,000 लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडली. हजारो दलित वस्त्या झोपड्या जाळून टाकल्या. त्या पवारांना संविधानाचं काय पडलं होतं का? पण मताचं राजकारण, संविधान बदलणार आहेत, संविधान बदलणार आहेत. गावातला पाटील देशमुखसुद्धा म्हणायचं संविधान बदलणार आहेत. मला आनंद त्या गोष्टीचा आहे. जाऊ दे आमच्या सीटा कमी आल्या, पण गावातला पाटील देशमुखसुद्धा म्हणत होता की संविधान बदलणार आहेत. बाबासाहेबांचं संविधान आहे, हे बदललं नाही पाहिजे. हे खरं तर बाबासाहेबांच्या संविधानाचाच विजय आहे. त्यामुळं आता विधानसभा आहे, संविधानाचा विषय तर विधानसभेत येत नाही, हा लोकसभेचा विषय आहे. आता तुम्ही खोटं पसरवू शकत नाही. काही जरी खोटं बोलला तर पवाराचं चिचोकं आता विकलं जाणार नाहीत. हे तुम्ही लिहून ठेवा. आणि मी सांगली जिल्ह्यात नाही, 5 जागा ह्या महायुतीच्या येणार आहेत. हे लिहून ठेवा तुम्ही. 5 जागा. मग कुठे येणार आहेत? कोल्हापूरचा मी हिशोब सांगतो तुम्हाला. तिथं प्रकाश आवाडे इचलकरंजीत हमखास निवडून येणार आहे. तिथं हातकणंगलेला ज्याला सीट मिळेल तिथं विनय कोरे, भारतीय जनता पार्टी आणि प्रकाश आवाडे ती सीट निवडून येणार. आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.